माझ्या माहितीप्रमाणे इथं आलेल्या सगळ्या मंडळींना माहीत असेल की पंढरपूरला आषाढी कार्तिकीला गर्दी होत असते, पण आषाढी कार्तिकी माघी चैत्री सोडून फक्त वैशाख वारीला आणि तेही वैशाख वद्य प्रतिपदा द्वितीयेला पंढरपुरामध्ये जिकडं तिकडं फक्त एकाच परंपरेचा बोलबाला असतो आणि तो म्हणजे बोधले महाराज परंपरेचा। विठूनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले असं या परंपरेचा इतिहास आहे। आपल्या परंपरेच्या महत्वाच्या वैशिष्ट्यामध्ये भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणीने स्वतःच्या हाताने ज्या पानग्याचा प्रसाद मानकोजी बोधले महाराजांना याच वाळवंटामध्ये खाऊ घातला, ती परंपरा गेली 350 वर्षे झालं आपल्या या संपूर्ण परिवारातर्फे, धामणगावकरांतर्फे, बोधले महाराज संस्थांतर्फे ही परंपरा 350 वर्षे झालं जपली जाते। आपल्याला जसं काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं की काल्याचा प्रसाद घेण्याकरिता देवादिक इंद्र चंद्र ब्रह्म हे सगळे देवादिक यमुनेच्या वाळवंटामध्ये मासे झाले, तसं पानग्याचा प्रसाद घेण्याकरिता सगळे देवादिक हे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या नदीमध्ये मासे झाले, अशी कथा आपल्या बोधलीलांबरीमध्ये आहे। आणि म्हणून जो पानग्याचा प्रसाद पांडुरंग आणि रुक्मिणी मातेनी मानकोजी बोधले महाराजांना खाऊ घातला, तो प्रसाद आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे। या प्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्या बोधले महाराज परंपरेमध्ये श्रद्धा अशी आहे की या प्रसादाचा शीत जरी मिळाला, एक कण जरी मिळाला आणि तो कण आपल्या घरामध्ये कणगीमध्ये किंवा आपले जिथं धान्य तिथं टाकला तर वर्षभर आपल्याला धान्य कमी पडत नाही। ही बोधले महाराज परंपरेवरची श्रद्धा गेली 350 वर्ष झालं अबाधित या ठिकाणी टिकून आहे। आणि म्हणून तो परंपरेने आलेला वारीचा सोहळा आपण पार पाडावा याकरिता आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहे। मगाशी मानकोजी बोधले महाराजांच्या पानग्याच्या प्रसादाची कथा आदरणीय मनुदादांनी आपल्याला सांगितलेली आहे, त्यामुळे मी पुन्हा ती कथा सांगण्यात वेळ घेत नाही। पण आपण या प्रसादाकरिता म्हणून या ठिकाणी हजर झालेला आहात। अनेक गावची मंडळी दुरून दुरून अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरून नागपूरपासून मंडळी आज या प्रसादाकरता इथं आलेली आहे। मला असं वाटतं की एका अर्थाने ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकीची पांडुरंग परमात्मा वाट बघतात, तसं वैशाख वारीची सुद्धा पांडुरंग परमात्मा वाट बघतात, याची प्रचिती आज आपल्याला येते आहे। आपल्याला सांगायला आनंद वाटेल, जुनी मंडळी गावातली आणि परंपरेतली या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही लहानपणी येत असताना ते असं सांगायचे की बोधले महाराज पंढरपुरामध्ये एक चर्चा असायची की नदीला पाणी आलं म्हटलं की ओळखायचं बोधले महाराजांची पालखी आली। आणि मला असं वाटतं की त्याची प्रचिती याही वर्षी आपल्याला आलेली दिसून येते। गेली महिना झालं चंद्रभागेला पाणी नव्हतं, पण काल मानकोजी महाराज येणार म्हटलं की 8 दिवस अगोदरच पाणी आलं। ही मानकोजी बोधले महाराजांची ताकद आजही आपल्याला प्रचितीला येत असलेली दिसून येते। आणि म्हणून आपण मोठी भाग्यवान आहोत की या परंपरेचा घटक होण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे। आपण या परंपरेचे पायिक आहोत। म्हणजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक मोठमोठ्या परंपरा आहेत, पण माझ्या धामणगावातली अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत, परंपरेवर निष्ठा असणारी अनेक वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत की आपल्याला जर आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला कुणी विचारलं की तुम्ही तुमच्या जीवनात काय कमवलं, तर आम्ही बोधले महाराजांच्या परंपरेचे पायिक आहोत, एवढं कमवलं हे सुद्धा फार मोठं झालं असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून हा प्रसाद आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे। तो प्रसाद ज्यांच्याकडे थोडं घाई गडबड जरी झालेली असली तरी परंतु ज्यांच्याकडे प्रसाद भरपूर प्रमाणात आहे, माझी त्यांना विनंती आहे की आपल्या बरोबरच्या, कारण आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये जसं म्हटलं जातं काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, या न्यायाने आपल्याकडे असलेला प्रसाद इतरांना सुद्धा सगळ्यांना द्यावा। आपण काल, आज आणि उद्या असे 3 दिवस इथं पंढरपुरामध्ये असतो। उद्या आपली मंदिरामध्ये महापूजा आणि सगळा जो परंपरेचा कार्यक्रम असतो, पण मगाशी मनुदादांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी मंदिराचं बांधकाम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती महापूजा आणि आपला मंदिरातला कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे मुख्य कार्यक्रम म्हणून आपण या पानग्याकडेच आपण सगळेजण पाहूया। आणि म्हणून मोठ्या संख्येने आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांचं बोधले महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याकडून ही मानकोजी बोधले महाराजांची सेवा अशीच अखंड पद्धतीने घडत राहावी आणि या परंपरेचं एक पद्धतीचं सेवकत्व आपल्याला सगळ्यांना लाभावं। पांडुरंगाचे, मानकोजी महाराजांचे, ममता आईसाहेबांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या परिवाराच्या पाठीमागं अखंड पद्धतीने लाभावेत अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। आलेल्या सर्व मोठ्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून या वर्षीच्या दिंडीमध्ये तरुण मंडळी या ठिकाणी मोठ्या पद्धतीने उपस्थित
उपस्थित आहेत, ज्येष्ठ मंडळी, वारकरी मंडळी उपस्थित आहेत, या सगळ्यांवर महाराजांची कृपा लाभावी आणि हा पानग्याचा प्रसाद घेण्याकरिता वर्षानुवर्षे आपल्याला पांडुरंगाने एक पद्धतीचं अवकाश आयुष्य द्यावं, अशाच पद्धतीची प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी करतो. पानग्याच्या या प्रसादाच्या निमित्ताने जे काही थोडंफार विवेचन करणं आवश्यक असतं, अगोदर दादांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला दादांनी सांगितल्यामुळे पुन्हा त्याचा थोडासा एक आलेख मांडण्याचा प्रयत्न मी केला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पांडुरंगाची कृपा लाभावी. सगळ्यांना चंद्रभागेचं स्नान, उद्या दिंडी प्रदक्षिणा सकाळी आहे, त्या दिंडी प्रदक्षिणेला करता सुद्धा सगळ्यांनी हजर राहावं अशीच एक विनंती या ठिकाणी करतो. आणि सर्वांनी या ठिकाणी पुन्हा माघारी आपलं जे काही स्थान विठ्ठल कृपा निवास आहे त्यामध्ये या ठिकाणी जायचं आहे अशी विनंती संस्थांच्या वतीने, पालखी सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी करतो. आणि आपल्याला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मंदिरामध्ये या ठिकाणी काम चालू असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला समजून घ्यावे लागतात. कोरोना नावाच्या महामारीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागलं. 2 वर्ष अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोदादा आणि त्यांच्या परिवाराने पूजा केली. तसं उद्या सुद्धा मंदिर अजिबात कोणाकरताच आता सध्या प्रवेश नाही, पण विशेष एक परवानगी म्हणून आपली परंपरेची सेवा असल्यामुळे या ठिकाणी मनोदादा आणि काही प्रातिनिधिक स्वरूपातले थोडे 10-12 वारकरी मिळून कीर्तन, महापूजा वगैरे होईल. आपल्या सगळ्यांना मंदिरात जाता येत नाही, बाहेर नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आहे. व एवढं वर्ष का तर मंदिरच बंद आहे. 2 जून नंतर मंदिर सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याला मंदिराचेही नियम सांभाळावे लागतात आणि आपली परंपरेची सुद्धा दिंडी किंवा पालखीची काही सेवा आहे ती करावी लागते. त्यामुळे मनोदादांना ज्या पद्धतीने मंदिर समितीने ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना या ठिकाणी त्या सूचना दादांच्या वतीने मी या ठिकाणी देतोय. उद्या सकाळी दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसादाची व्यवस्था आहे आपल्या विठ्ठल कृपा निवासमध्येच, आणि प्रसाद झालं की मग आपली ही जी काही वारी आहे ती वारी पूर्ण होते आहे. आपापल्या गावाला माघारी जायचं आहे आणि पुन्हा पुढल्या वर्षी करता म्हणून आपण पुन्हा एकदा पांडुरंगाने आपल्याला या पद्धतीने सेवा